रामकृष्ण हरी. आज माझ्यासोबत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीचे राज्य प्रवक्ते आणि मी आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून येण्याचं प्रयोजन हेतू मी विषद करतो. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीने जगद्गुरु तुकाराम महाराजांची साधना भूमी भामचंद्र भंडारा वाचावा म्हणून दिनांक 10 मार्च 2026 रोजी आझाद मैदानावर या लढ्याचे प्रणेते तुकिया भक्त मधुसूदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलनाचा कार्यक्रम झाला. या लढ्याचं यश अपयश याबाबतचं परिमार्जन मी आपल्या समोर व्यक्त करतो. आझाद मैदानावर आम्ही जेव्हा हा लढा यशस्वी करण्यासाठी अटीतटीने प्रयत्न केला. मला मुद्दामून कुठल्याही वारकरी कीर्तनकाराच्याकडे दोषारोप करायचा नाही. त्यामध्ये 10 तारखेला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची नाथषष्ठी पैठणमध्ये मोठा उत्सव असल्यामुळे काही कीर्तनकारांना तिथपर्यंत येणे शक्य झाले नाही. प्रत्येक फडावर ज्याचे त्याचे कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी केवळ आम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्या. म्हणजे आमचा कीर्तनकार आमच्या सोबत नाही असा कुणीही अर्थ काढू नये. यामध्ये आझाद मैदानावरची व्यवस्था, कीर्तनकारांची संख्या यावर फार तपशिलात न जाता 10 मार्चलाच आम्ही हे आंदोलन विसर्जित केलं. त्याचं कारण असं होतं की मुंबईमध्ये कुठल्याही जागेवर, सार्वजनिक जागेवर निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था करण्याचे निर्बंध घातले. आणि मग आम्ही असा सारासार विचार केला की या प्रवासात वाशीहून या सगळ्यांची भोजन व्यवस्था लोकल ट्रेननं आणणे, त्यांची निवास व्यवस्था, परत तिचा प्रवास करणे, या सगळ्या घाई गडबडीत एखादा वारकरी, जवळजवळ ही सगळी वयस्कर मंडळी होती, त्यामुळं लोकलने प्रवास करणे हे दुराप्रस्त झालं. आणि म्हणून आम्ही आंदोलनाचा विसर्जित करण्याचा नारा दिला. या आंदोलनाला सन्माननीय कामगार नेते भाई जगताप, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार जयंत पाटील, शेतकरी संघटनेचे माधवराव पाटील आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली या सर्व मंडळीनं अथक परिश्रम करून हा आंदोलनाचा विषय यशस्वी केला. आंदोलनाचा विषय मांडत असताना परत एकदा या महाराष्ट्रामध्ये अशोक खरात सारख्या भोंदूगिरी महाराजांचा प्रश्न आला आणि दुर्दैवानं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये हा जो प्रकर्षाने हा विषय येणं अभिप्रेत होतं, या बाबतीत माननीय भाई जगताप, जयंत पाटील, प्रकाशदादा सोळंके हा विषय लक्षवेधी तारांकित प्रश्नाद्वारा मांडणार होते. परंतु अधिवेशनामध्ये सभागृहाचे सर्व लक्ष या भोंदूगिरी करणाऱ्या बाबांच्या विषयामध्ये गेलं. रुपाली चाकणकरांचा प्रकर्षाने विषय आला आणि दुर्दैवानं हा प्रश्न मार्गी लागला नाही. म्हणून परत एकदा या विषयाला आपण न्याय देण्यासाठी आणि आगामी लढा कशा पद्धतीनं आपण करणार आहोत म्हणून 23 एप्रिलला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भटवाडी या गावी आदरणीय मधुसूदन पाटील महाराजांच्या नेतृत्वाखाली भक्ती ग्रंथ प्रकाशन सोहळा आणि महाराष्ट्रातील काही निवडक कीर्तनकारांची आम्ही एक बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीला आदरणीय आपले ज्ञानेश्वर देवस्थानचे कबीरबुवा, जन्मसंस्थान आपेगाव, आमचे कोल्हापूर दादा आपेगावचे ज्ञानेश्वर दादा कोल्हापूरकर आणि आदी करून मंडळी या विषयासाठी येणार आहेत. आणि मग या बैठकीत
23 एप्रिल नंतर भामचंद्राच्या पायथ्यालाच आपण कीर्तन महोत्सव आयोजित करणार आहोत आणि यामध्ये आमचे प्रबोधन समितीचे वारकरी प्रबोधन समितीचे आदरणीय महाराज रामेश्वर शास्त्री महाराज यांनी काही सूचना केलेल्या आहेत। मुंबईमध्ये अधिवेशन करणं, मुंबईमध्ये आंदोलन करणं हे आपल्याला शक्य नाही। भामचंद्राच्या पायथ्यालाच आपण कीर्तन महोत्सव आयोजित करावा आणि तेथेच मुंबईकडे जाणारा जो रस्ता हायवे आहे तो रस्ता रोको आंदोलन करून परत या प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधावं म्हणून आपण त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत। 23 एप्रिलच्या कोल्हापूर जिल्ह्यातील भटवाडी या गावामध्ये या विषयावर आपण सांगोपांग चर्चा करून या पद्धतीच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत। महाराज, या आंदोलनामध्ये ज्येष्ठ कीर्तनकाराचा सहभाग नाही असं खेदाने आपण म्हणू नये की त्यांचा सहभाग नाही, त्यांचा सहभाग नाही असं आपण कदापि म्हणायचं नाही। त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत। भाष्यकारा ते वाटप सुतू, व्यासांचा मागोवा घेतो, या न्यायाने या ज्येष्ठ कीर्तनकारांचे आशीर्वाद घेऊनच आपल्याला पुढची वाटचाल करावी लागेल। यामध्ये आदरणीय किशोर महाराज शिवणीकर आहेत, मीराबाई संस्थानचे काळे महाराज आहेत, पंडित महाराज आहेत, आपण स्वतः प्रवक्ता या नात्याने महाराष्ट्रात चांगल्या पद्धती जनजागृती केलेली आहे। अशा तरुण कीर्तनकारांचा वर्ग एकत्र करून परत भामचंद्र मुक्तीचा लढा आपण यशस्वी करूया आणि 23 एप्रिलला कोल्हापूर जिल्ह्यातील भटवाडी या गावी जी चिंतन बैठक आपण आयोजित करणार आहोत, या बैठकीसाठी अन्नदाते आपल्या आंदोलनासाठी ज्यांनी अन्नदानाचं फार मोठं सहकार्य केलं ते आष्टेकर आप्पाही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील आणि आदी करून एक सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, कीर्तनकार अशांची एक मांदियाळी एकत्र करून आपण पुढील आंदोलनाची दिशा ठरवूया। निश्चितपणाने आपल्याला यश येईल। याबाबत आमचे प्रवक्ते, राज्य प्रवक्ते आदरणीय भागवताचार्य श्रीराम महाराज शेळके आपल्याशी संवाद साधतील। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जगद्गुरु संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे श्री श्री ही तुकाराम महाराज यांच्या स्मृतीला अभिवादन करून मी 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो। जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी आपली पारमार्थिक जीवन घडवत असताना, आपली पारमार्थिक साधना करत असताना साधनस्थळ जी होती ती फार महत्त्वाची निवडली होती। त्यापैकी भामचंद्र एक घोराडे आहे आणि एक भांडारा आहे। तर त्यापैकी भामचंद्र हा अत्यंत जिथे भगवान शंकराचं स्थान आहे त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी आपली साधना केली, कट्टर अशा प्रकारची साधना केली। देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा। या न्यायानं जगद्गुरूंनी फार मोठी साधना केली आणि त्या साधना केल्यामुळं ती भूमी एवढी पवित्र झालेली आहे, एवढी पवित्र झालेली आहे की त्या भूमीची नुसती माती घेतली आणि आपल्या कपाळाला लावली तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही अशी भूमी आहे। परंतु दुर्दैवाचा प्रकार असा आहे की ही भूमी सध्या भूमाफियांच्या घशामध्ये जाऊ पाहत आहे। त्याकरता अशी काही मंडळी आहे की महाराज की ज्याप्रमाणे आज एक फार मोठा विषय गाजतो आहे, अशोक खरात नावाचा एक नालायक माणूस की ज्याने अंधश्रद्धेचं बीज जिकडं तिकडं पेरलं आणि नवे नवे जे स्वतःला सुशिक्षित म्हणून घेतात, नवे नवे जे राजकीय राजकार्यकर्ते म्हणून घेतात, आमदार खासदार म्हणून घेतात, ते त्याच्या अंधश्रद्धेला बळी पडून त्याच्या मागे लागले, त्यांची पूजा काय करतात। अरे जगद्गुरु तुकोबारायासारखे साधू आहेत, माऊली ज्ञानोबारायासारखे, सावता बाबासारखे, गुरुबा काकासारखे असे थोर संत ज्या महाराष्ट्रात जन्माला आले, त्या महाराष्ट्रात जन्माला आलेल्या या सुशिक्षित माणसांनी अशिक्षितपणाचा भुरखा पांघरून या नालायक माणसाचे पाय धुवावेत याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती नाही। मला जाता जाता या व्हिडिओमधून असं सांगायचंय की बऱ्याचशा काही मीडियावाल्यांनी हे हाशो खरातोर बोलत असताना कीर्तनकार बुवा
अशा काही शब्द वापरलेले आहेत, महाराज असे काही शब्द वापरलेले आहेत. हा महाराज म्हणायच्या लायकीचा नाही, हा महाराज नाही, किंबहुना हा बुवा देखील नाही, किंबहुना हा साधू तर मुळीच नाही. कारण संत कुणाला म्हणतात? जगद्गुरु तुकोबरायने अनेक ठिकाणी सांगितले. तुकोबराय उलट देवाला भांडतात. तुकोबराय म्हणतात, देवा करीशी ते देवा करी माझे सुखी, परिमी त्याशी मुखी न म्हणे संत, जया राज्य द्रव्य करणे उपार्जना व शदंब माना इच्छे झाले. महाराज जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अरे देवा अशा संतांना मी अशा माणसाला मी संत म्हणणार नाही. कुणाला? करीशी ते देवा करी माझे सुखी, परिमी त्याशी मुखी न म्हणे संत, दया राज्य द्रव्य, ज्याला राज्याचा लोभ आहे, द्रव्याचा लाभ आहे, अर्थात जया राज्य द्रव्य करणे उपार्जना, ज्याला वाटतं माझा मान व्हावा, जे प्रतिष्ठा वाढावी, माझी लोकांनी पूजा करावी, मला देव समजावं, असा जो माणूस आहे अशाला मी माझ्या आयुष्यात कधीही संत म्हणणार नाही. या मोबदल्यात तुला माझं काय वाटुळं गुटुळं लांबुळं करायचं असेल तर कर, असे जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात. अशी संस्कृती आपली धर्म संस्कृती आहे. आणि अशा संस्कृतीला बाजूला ठेवून ही फार स्वतःला सुशिक्षित मानणारी आणि वारकरी संप्रदायासारख्या तत्वाला अंधश्रद्धा मानणारी हे नालायक लोक त्याच्याजवळ जाऊन त्याची पूजा करतात. मी या व्हिडिओच्या द्वारा निषेध करतो, त्या अशोक खराचाही निषेध करतो आणि अशा लोकांचाही निषेध करतो. जसं की उदाहरण सांगायचं ठरलं तर ती रुपाली चाकणकर असेल, अनेक काही नेते मंडळी असतील. अरे हे त्याच्या समोर गेले, त्याचे काय पाय धुतले. अरे जगद्गुरु तुकोबरायचे पाय धुवा, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अशा नालायक माणसाच्या नादी लागतात. आणि मीडियावाल्याला माझे हात जोडून पाया पडून नम्रतेची विनंती, अशा नालायक माणसाचं व्याख्यान करत असताना, अशा नालायक माणसावर लिहित असताना कुठल्या वारकरी संप्रदायातील बुवा महाराज साधू हा शब्द वापरू नये अशी मी विनंती करतो. या नालायकाचा मी या व्हिडिओच्या द्वारा निषेध व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. रामकृष्ण हरी.